तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघूया की GNS3 मध्ये EIGRP प्रोटोकॉल हा एक राउटिंग प्रोटोकॉल आहे, तो कसा आपण कॉन्फिगर करू शकतो ते। ओके, मी आधी पण काही पार्ट्स टाकलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण स्टॅटिक राउटिंग कसं कॉन्फिगर करू शकतो, त्यानंतर रिप प्रोटोकॉल कसं आपण कॉन्फिगर करू शकतो, याच्यावरती मी व्हिडिओज जे आहेत ते अपलोड केले होते, तुम्ही ते सुद्धा बघू शकतात। ओके, तर आता मी स्टार्ट करतो। मी आधीच सांगतो व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी की हा व्हिडिओ जो तो मे बी जास्त लेंदी होऊ शकतो, कारण हा जो आहे थोडा लेंदी प्रोटोकॉल आहे। ठीक आहे, मी डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेला आहे EIGRP कसं आपण प्रॉपरली कॉन्फिगर करू शकतो। ओके, तर होप करतो तुम्हाला आता एवढं समजलं असेल मी काय बोललो ते, आणि मी आता स्टार्ट करतो व्हिडिओ। ठीक आहे, सर्वात पहिला इथे मी आधी ऑब्विसली न्यू प्रोजेक्ट क्रिएट करतो। ओके, आणि प्रोजेक्टचं नाव देतो EIGRP। ठीक आहे, प्रोटोकॉल। ओके, हे मी एंटर केलं। ओके, आता बघू शकता आता मी एंटर केलं। आता मी काय करतो ना, आज मी व्हिडिओ जो बनवतोय EIGRP वरती, त्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे पीसीचे ते कनेक्शन नाही केलेले आहे, त्याच्यामध्ये मी फक्त राउटर वरतीच प्रोटोकॉल जे ते कॉन्फिगर करणार आहे। ओके, मी नेक्स्ट जो व्हिडिओ बनवेन ना त्याच्यामध्ये मी सिंपल ठेवणार आहे, ज्याच्यामध्ये मी फक्त राउटर्स आणि आपले नॉर्मल पीसीज वगैरे घेऊन जे ते कनेक्ट करणार आहे। ओके, या व्हिडिओमध्ये मी फक्त राउटर वरती कॉन्फिगरेशन करून दाखवणार आहे तुम्हाला। ओके, तर हे बघा मी 4 राउटर घेतले, सिंपली याला मी आता कनेक्ट करून घेतो। ओके, त्यानंतर कनेक्ट केल्यानंतर मी इथे सगळे जे असाइन करणारे IP ॲड्रेस आहेत ते मी इथे लिहून घेतो। ओके, हे एवढं केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं तर हे बघा, हे जे ऑब्विसली इथे जे क्लिक करायचं याच्यामध्ये आपल्याला इंटरफेसेस सगळे शो होतील। ओके, कोणता इंटरफेस काय आहे ते, तर एवढं झाल्यानंतर बघा ते एवढं आपल्याला कळालं की इंटरफेस कोणता आहे। मी सर्वात पहिले इथे IP ॲड्रेस जे इथे टाईप करून घेतो, जेणेकरून आपल्याला कळेल की कुठला IP ॲड्रेस आहे तो आपण कुठे असाइन करतो। ठीक आहे, तर इकडे आपण देणार आहोत 10.2.3.0/24। ओके, त्यानंतर इथे आपण देणार आहोत 10.1.2.0/24। ओके, इथे पण 24 आहे। त्याच्यानंतर आपण इकडे देणार आहोत 10.3.4.0/30। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण राउटर्स वरती कॉन्फिगरेशन करणार आहोत IP ॲड्रेसची। बघा मी कसं सांगतो ते। ओके, आधी R1 पासून स्टार्ट करूया। ठीक आहे, R1 आहे हा वाला, तर इथे मी देतो बघा 1.1.1.1/32। ओके, त्यानंतर 2.2.2.2 हे मी आधी टाईप करतो प्रॉपरली आणि मग तुम्हाला सांगतो की नक्की हे काय आहे ते। ठीक आहे, 3.3.3/32, त्यानंतर 4.4.4.4/32। ठीक आहे, हे मी ते टाईप केलं आता। ओके, त्यानंतर इकडे मी आता टाईप करतो पुढे सगळ्या राउटर्सला असाइन करणार आहोत आपण। ओके, ह्याचं आहे 5.5.5.5/32, त्यानंतर 6.6.6.6/32, 7.7.7.7/32। ओके, 8.8.8.8/32। ठीक आहे, हे आपण याला असाइन करणार आहोत। मी हे काय आहे ते एक्सप्लेन करतो। ठीक आहे, आधी मला हे नीट प्रॉपरली सगळं टाईप करून घेऊ द्यात, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याला आपण देणार आहोत 9.9.9.9/32, त्यानंतर 10.10.10.10/32, 11.11.11.11/32, नंतर 12.12.12.12/32। ओके, आता शेवटचा राउटर राहिलाय जो की आहे 13.13.13.13/32, 14.14.14.14/32। ओके, इथे एक राहिला डॉट। ठीक आहे, त्याच्यानंतर 15.15.15.15/32, त्यानंतर 16.16.16.16/32। ओके, होप करतो तुम्हाला एवढं समजलं असेल। ह्याचा अर्थ काय तर मी काय केलंय ना, आपण कसं करतो नेहमी कधी पण राउटर्सला पीसीज जे आहेत ते असाइन करतो, आणि जेव्हा एका नेटवर्कमध्ये सपोज करा हा एक राउटर आहे, या राउटरला सपोज करा 2 पीसीज कनेक्टेड आहेत, तर ते सगळं मिळून एकाला म्हटलं जातं ऑटोनॉमस सिस्टम AS त्याला आपण म्हणतो। ठीक आहे, तर मी पीसी जॉईन करण्याच्या ऐवजी पीसी कनेक्ट करण्याच्या ऐवजी मी काय केलं, डिरेक्टली राउटर्सला जे काय IP ॲड्रेस आहेत जे ते असाइन केलेले आहेत। ओके, म्हणजे काय असं समजा तुम्ही, टेक्निकली लॉजिकली असं समजा तुम्ही की R1 ला 4 पीसीज कनेक्टेड आहेत। ओके, हे फक्त मी लॉजिकल आहे, आपल्याला ऑब्विसली दिसत नाही कनेक्ट आहे, मी फक्त डिरेक्टली राउटर वरतीच जे ते IP ॲड्रेसेस असाइन केलेले आहेत, जे की आहे 1.1.1 ते पासून ते 4.4 पर्यंत। हे असं समजा की IP ॲड्रेस आहेत। ओके, आणि IP ॲड्रेस जे ते आपण असाइन करणार आहोत। ओके, असं समजा की 4 पीसीज कनेक्टेड आहेत,
प्रत्येक इंटरफेसला प्रत्येक राउटरला जे आहेत ते 4 पीसीज कनेक्टेड आहेत. ओके, ज्याचा आयपी ॲड्रेस आहे 5.5.5, त्यानंतर 6.6 स्ट्रीट. ओके, त्याच्यानंतर 32 जो आहे तो त्याचा सबनेट मास्क आहे. ओके, तर होप करू तुम्हाला एवढं समजलं असेल. नसेल जरी समजलं तरी मला खाली कमेंट्समध्ये सांगा, मी हवं ते तुम्हाला एक्सप्लेनेशन देईन पूर्ण काय कसं आहे ते. ओके, मी परत एकदा सांगतो की आपण असं समजा की हे जे आहे, जे पण मी तुम्हाला आयपी ॲड्रेस इथे असाइन केलेलं दिसतं, असं समजा की हे 4 जे आहेत तर पीसीज आहेत. पीसी कनेक्ट न करण्याच्या ऐवजी मी डायरेक्टली इथे आयपी ॲड्रेसच घेतले आहेत. ओके, जेणेकरून आपल्याला इझी पडेल कॉन्फिगरेशन करायला. ओके, होप करतो तुम्हाला एवढं समजलं असेल. आता मी व्हिडिओ स्टार्ट करतो, डायरेक्ट कॉन्फिगरेशन करायला स्टार्ट करतो. ओके, तुम्हाला याच्यात जर काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता मला. ओके, आता मी स्टार्ट करतो व्हिडिओ. चला तर आता मित्रांनो मी व्हिडिओ स्टार्ट करतो. सर्वात पहिला बघा इथे हे जे ग्रीन कलरचं बटन आहे याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून सगळे इंटरफेसेस ग्रीन झालेले आहेत. ओके, म्हणजे काय तर सगळे इंटरफेसेस जे ते ऑन झालेले आहेत. ओके, तर मी काय करतो आता सगळ्यांचे टर्मिनल ओपन करतो. इकडे जर तुम्ही क्लिक कराल ना तर सगळ्यांचे टर्मिनल जे आहेत ते ऑटोमॅटिकली ओपन होतील. ठीक आहे, बघा आता R1 R2 R3 आणि R4चं होईल. ओके, तर मी R1 पासून स्टार्ट करतो. ओके, बघू शकतात आता R1चं जे प्रॉपरली झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण स्टार्ट कशापासून करूया तर इंटरफेस आपण सर्वात पहिलं चालू करूया. ओके, इंटरफेसेस आपण असाइन करायला आपले स्टार्ट करूया. सर्वात पहिला मी इथे एंटर करतो conft. तर आता तुम्ही बघू शकता R1ला कनेक्टेड इंटरफेस कोणता आहे F0/0. ठीक आहे. ओके, अजून एक माझे जे ते आयपी ॲड्रेस जे ते असाइन करायचं राहून गेले आहे. ओके, तर ते मी आता इथे असाइन करतो. ओके, सॉरी त्यासाठी मी नीट टाईप नाही केलं तर .1. ओके, मी फक्त मेन जे आहे ते टाईप केलं आणि .2. ठीक आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो याचा अर्थ काय आहे ते. इथे .2 आहे, इथे .1 आहे, यालाच मी डुप्लिकेट करतो. ठीक आहे, मी एक्सप्लेन करतो. ओके, काय आहे ते नक्की आधी मला नीट करून घेऊ द्या सगळं. .2 त्यानंतर इकडे पण ह्याला पण डुप्लिकेट करतो, इथे .2 ठेवतो आणि इकडे .1 ठेवतो. ठीक आहे, आता याचा अर्थ काय तर सपोज करा R1 आणि R2 एकमेकांना कनेक्टेड आहे. त्याचा इंटरफेस आहे हा वाला जो की आहे 10.1.2.0 हा इंटरफेस आहे. आता ह्या इंटरफेसला आपण आयपी ॲड्रेस असाइन करणार आहोत जो की असणार आहे 10.1.2.1. ठीक आहे, 0च्या जागी 1 असेल कारण मी ते 1 लिहिलं आहे. म्हणजे काय तर R1च्या F0/0ला हा आयपी ॲड्रेस असाइन होईल 2.1. सिमिलरली हाच नेटवर्क ॲड्रेस घेऊन आपण आयपी ॲड्रेस ह्याला असाइन करू R2 म्हणजे राउटर 2च्या F0/0ला 2.2. सिमिलरली इकडे पण 10.2.3.1 ह्या इंटरफेसला आपण असाइन करू F1/0ला आणि ह्या इंटरफेसला आपण आयपी ॲड्रेस असाइन करणार आहोत 3.2. ठीक आहे, होप करतो समजलं असेल. सिमिलर इकडे पण 4.1 आपण F1/0ला देणार आहोत R3च्या. त्यानंतर R4चा जो की आहे राउटर 4 त्याच्या आपण F0/0ला आपण आयपी ॲड्रेस देणार आहोत 4.2. ओके, सिम्पल आहे. जर तुम्हाला कधी तुम्ही कॉन्फिगरेशन केलेलं असेल तर तुम्हाला हे कॉन्सेप्ट समजलं असेल. ओके, त्यानंतर आता मी इथे स्टार्ट करतो. सर्वात पहिला आपण ऑब्वियसली एकाच इथे इंटरफेस आहे तर मी इथे एंटर करतो F0/0. ओके, तर F0/0चा आयपी ॲड्रेस काय आहे पूर्ण आपल्याला टाईप करायचा आहे जो की आहे 10.1.2.1. ठीक आहे, 255.255.255.0. ओके, एंटर करतो. सिम्पली नो शटडाऊन देऊया इकडे. आता आपला F0/0 जो आहे तो कॉन्फिगर झालेला आहे. ओके, आता तुम्हाला काय करायचं तर R2 वरती या. आधी मी काय करतो सगळ्यांचे इंटरफेसेस जे आहेत ते असाइन करतो. त्यानंतर आपण सेकंड स्टेपमध्ये हे जे नेटवर्क्स कनेक्टेड आहेत आपले आयपी ॲड्रेस कनेक्टेड आहेत हे 1.1 5.5 वगैरे हे आपण इंडेक्स करूया आणि लास्ट फायनल स्टेपमध्ये आपण राउटिंग प्रोटोकॉल जो EIGRP तो आपण कॉन्फिगर करूया. ठीक आहे, तर मी आता R2च्या जेवढे पण इंटरफेसेस कनेक्टेड आहेत 2 कनेक्टेड आहेत ते मी आता कॉन्फिगर करतो. सिम्पली ते कमांड एंटर करतो conft. त्यानंतर इंटरफेस F0/0. आता F0/0ला कोणता आयपी ॲड्रेस आपण असाइन करणार आहोत 10.1.2.2. ओके, तर मी इकडे एंटर करतो आयपी ॲड्रेस. एकदम घाई करू नका, आरामात समजून मगच तुम्ही करा. ठीक आहे, जे पण काय कॉन्फिगरेशन करायचं आहे ते त्यानंतर तेव्हाच तर तुम्हाला जे काही आहे समजेल प्रॉपरली. ठीक आहे, तर इकडे आपलं आयपी ॲड्रेस आहे 1.2.2 त्यानंतर 255.255.255.0. ओके, कारण इकडे 24 सबनेट आहे म्हणून मी 255.0 जे आहे ते एंटर केलेलं आहे. ठीक आहे, सिम्पली एंटर करतो. इकडे नो शटडाऊन कमांड देतो. ओके, आता आपला जे आहे तो हा कॉन्फिगर झालेला आहे F0/0. आता आपल्याला राउटर 2 वरतीच F1/0 जो आहे तो आपल्याला कॉन्फिगर करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी कमांड इथे एंटर करतो एक्झिट. म्हणजे काय तर मी F0/0 जो आहे त्या इंटरफेसमधून बाहेर येऊन आता मी F1/0 जो आहे त्या इंटरफेसमध्ये एंटर करतो. तर इंटरफेस इथे एंटर करतो इंट F1/0. इंट काय तर इंटरफेसचा शॉर्ट फॉर्म आहे. ओके, मी एंटर करतो सिम्पली. आता इकडे आपल्याला आयपी ॲड्रेस कोणता द्यायचा आहे बघा.
आता इकडे आपल्याला आयपी ॲड्रेस असाइन करायचा आहे, तो म्हणजे 10.2.3.1. बघू शकता तिथे मी हा 1 दिलेला आहे, म्हणजे याचा आयपी ॲड्रेस आहे 3.1. मी इकडे सिम्पली एंटर करतो. ओके, R2 मध्ये आयपी ॲड्रेस दिले. ओके, 10.2.3.1 255.255.255.0. ओके, एंटर करतो. सिम्पली नो शटडाऊन देऊया. ओके, आता आपला राउटर 1 आणि राउटर 2 जे आहेत ते झालेले आहेत कॉन्फिगर्ड, इंटरफेसेस कॉन्फिगर्ड झालेत. ओके, त्यानंतर आता R3 मध्ये येऊया. R3 ला पण 2 इंटरफेसेस कनेक्टेड आहेत, कोणतं F1/0 आणि F0/0. ओके, तर मी F0/0 पासून स्टार्ट करतो. सिमिलरली इकडे पण conf t मध्ये या. त्यानंतर इंटरफेस असाइन करा, जो की आहे इंटरफेस F0/0. ओके, एंटर करतो. आयपी ॲड्रेस 10.2.3.2, त्यानंतर 255.255.255.0 एंटर करतो आणि याला पण नो शटडाऊन देऊया आपण. ठीक आहे, एंटर करतो. आता मी सिमिलरली F0/0 मधून एक्झिट करून आता F1/0 जो आहे तो आपण इथे असाइन करूया. तर मी इथे एंटर करतो F1/0. ओके, आयपी ॲड्रेस असाइन करतो. आयपी ॲड्रेस कोणता आहे F1/0 ला? बघा F1/0 ला कोणता येईल तुम्ही कमेंट करून सांगा. मी सांगायच्या आधी थोडा टाइम देतो तुम्हाला. ओके, थोडा विचार करा आणि व्हिडिओ पॉज करून जे ते मला खाली कमेंट्समध्ये सांगा याचा आन्सर. ओके, तर आपल्याला ह्याच्यामध्ये कुठला आन्सर आहे, याचा आन्सर काय, तर आपल्या याचा आयपी ॲड्रेस होईल F1/0 चा 10.3.4.1. ओके, 4.1 होईल. ओके, तर मी इथे असाइन करतो 10. मी इथे हे घेतो वरती म्हणजे आपल्याला दिसेल प्रॉपरली आयपी ॲड्रेस 10.3.4.1 255.255.255. इकडे 255.0 नाही येणार कारण इकडचा सबनेट बघू शकता तुम्ही वेगळा आहे. ओके, इकडे 30 सबनेट आहे, इकडे जो आहे तो 24 सबनेट होता. ओके, हे जरा तुम्ही लक्ष द्या. 255.0 इथे एंटर जर केलात तर इकडे रॉंग होईल, तो घेणार पण नाही 255.0. ठीक आहे, तर इथे रॉंग होईल. आपल्या सबनेट नीट बघा, 30चा सबनेट आहे, त्याच्या जागी काय येईल मी तुम्हाला सांगतो आता. तर आता मित्रांनो इकडे हे जे आहे याच्या जागी आपल्याला काय येईल माहिती आहे, 252 येईल, कारण इकडे आता 30 सबनेट आहे, याचा अर्थ होतो हा. ठीक आहे, मी सिम्पली इथे एंटर करतो नो शटडाऊन. ठीक आहे, आता आपला R3 पण जो तो कॉन्फिगर झालेला आहे. आता लास्ट राउटर बाकी आहे आपला R4. ठीक आहे, R4 मध्ये येऊन मी काय करतो बघू शकता, ह्याला पण एकच इंटरफेस कनेक्ट आहे जो की आहे F0/0. मी इकडे सिम्पली एंटर करतो इंट F0/0. ओके, सॉरी मी conf t मध्ये नाही गेलो. ओके, ही एक मिस्टेक झाली माझी. conf t मध्ये जाऊन तुम्हाला इंटरफेस F0/0 जो आहे तो इंटरफेस करायचा आहे. ठीक आहे, तर मी एंटर करतो. आता इकडे आयपी ॲड्रेस देतो. आयपी ॲड्रेस याचा आयपी ॲड्रेस काय आहे होईल 10.3.4.2 ह्याचा आयपी ॲड्रेस होईल. ओके, तर मी इथे एंटर करतो 10.3.4.2 त्यानंतर 255.255.255.252. ओके, एंटर करतो. नो शटडाऊन कमांड एंटर करतो. आता आपलं जे आहे ते इंटरफेसेस जेवढे पण कनेक्टेड होते ना ते सगळे आपले कॉन्फिगर झालेले आहेत. ओके, आता आपले 2 स्टेप बाकी आहेत फायनल, जेणेकरून आपलं मग कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, EIGRP प्रोटोकॉल जे आहे कॉन्फिगरेशन. ओके, तर हे मी जे ते थोडंसं स्मॉलेस्ट ठेवतो याला. आता R1 पासून स्टार्ट करूया. आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहोत, मी मगाशी जसं सांगितलं होतं जेवढे पण असं समजा पीसीजच आहेत, पीसीज कनेक्टेड आहेत, नेटवर्क कनेक्टेड आहेत, हे आपण इंडेक्स करणार आहोत प्रत्येक राउटरमध्ये. ओके, R1 पासून चालू करूया. R1 मध्ये बघू शकतात 1.1 पासून ते 4.4 पर्यंत आपले नेटवर्क जे आहेत ते कनेक्टेड आहेत आणि याचा सबनेट काय आहे तर 32 याचा सबनेट आहे. ओके, तर मी इथे एंटर करतो R1 मध्ये. सर्वात पहिलं तर हे एक्झिट करा इकडून. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे ना, सर्वात पहिलं तर इथे एंटर करा कमांड इंट लूपबॅक. ओके, 0. ओके, इंट लूपबॅक 0. लूपबॅक ॲड्रेसेस आपण ॲड करतोय. त्यानंतर आयपी ॲड्रेस 1.1.1.1 त्यानंतर ह्याचा सबनेट काय होईल 255.255.255.0 कारण लास्ट सबनेट नेहमी पण लास्ट बीट जे असते ते 32 असते, म्हणजे काय तर सगळे 255 असतील बिट्स. ठीक आहे, तर मी एंटर करतो. आता सिमिलर ठेवून इकडे तुम्हाला 2.2.2 द्यायचं आहे. ओके, 2.2.2.2 एंटर करा. सेम कमांड ठेवून इथे 3.3 त्यानंतर 4.4.4 पर्यंत आहे. ओके, तर नीट बघून टाईप करा, नंतर फ्लोमध्ये येऊन सगळेच इथेच तुम्ही टाईप करून द्याल. ठीक आहे, 4.4 पर्यंतच आहे. ठीक आहे, हे एवढं झालं. आता आपल्याला राउटर 2 मध्ये यायचं आहे. राउटर 2 मध्ये येऊन पुढचे हे जे आहेत 5.5 हे आपल्याला इथे कॉन्फिगर करायचे आहेत. तर सिम्पली इथे एक्झिट करा. एक्झिट केल्यानंतर इथे कमांड एंटर करा इंट लूपबॅक 0. इकडे आपल्याला कमांड द्यायचा आहे आयपी ॲड्रेस 5.5.5.5
255.255.255.255 ठीक आहे. बघू शकता तिकडे पण आपण 255 दिलं होतं, ऑब्विसली इकडे पण 255 देणार आहोत. सेम एंटर करतो मी. आता इकडे 5च्या जागी 6 एंटर करतो. 6.6.6.6 एंटर करतो. इकडे आता येईल 7.7.7. मी होप करतो तुम्हाला समजलं असेल म्हणून मी जरा फास्ट करतोय. काही डाऊट असेल, काही नसेल समजलं तर लगेच कमेंटमध्ये तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून तुमचं जे पण काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही एंटर करू शकता. ठीक आहे. 8.8 पर्यंत आहे. आता मी काय करतो, R3च्या कॉन्फिगरेशन मध्ये जातो. ओके, होप करतो एवढं समजलं असेल. मी मे बी घाईमध्ये केलं पण तुम्हाला समजलं असेल की मी हे जे कनेक्टेड याला जे ॲड्रेसेस होते ते फक्त इंडेक्स करतो. ठीक आहे, एक एक करून मी फर्स्ट तुम्हाला एक्सप्लेन केलं, बाकी काहीच नाही. सेम कमांड ठेवून फक्त ॲड्रेसेस जे ते इंडेक्स करायचे आहेत. ओके, IP ॲड्रेसेस R1 मध्ये केलं, R2 मध्ये केलं, R3 मध्ये करूया आता आपण. ओके, हे मी इकडे घेतो, जरा थोडंसं छोटं करतो याला. ओके, याला R3 मध्ये. आता R3 ला बघू शकतात 9 पासून ते 12 पर्यंत जे ते कनेक्टेड आहेत. मी इथे एंटर करतो, हे आधी एक्झिट करतो. त्यानंतर सिम्पली इंट लूपबॅक. ओके, इंट लूपबॅक 0 IP ॲड्रेसेस एंटर करतो. IP ॲड्रेस. ओके, IP ॲड्रेस कुठपासून आहे 9.9.9.9 255.255.255.255 एंटर करतो. आता इकडे 10.10.10 आहे. त्यानंतर मी वरती करतो 10.10.10.10. ठीक आहे. ओके, एंटर करतो. आता इकडे 11 आहे, डिलीट करा. 11.11.11.11. ओके, आरामात करा, काही घाई करू नका. जर घाई केल्यात तर इकडे चुकू शकतं. ओके, आणि जर चुकलं तर मग कळणार नाही तुम्हाला लगेच की मिस्टेक झाली कुठे नक्की. ओके, तर आधी समजा, कॉन्सेप्ट समजा काय येते, मग तुम्ही आरामात ओके सगळं जे आहे ते कॉन्फिगर करा. 12.12 झालं. 12.12 पर्यंत आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण R4 मध्ये येऊया. R4 मध्ये येऊन पण सिमिलरली एक्झिट करतो. इंट लूपबॅक 0 एंटर करतो. आता इकडे जे आहे ते 13 पासून ते 16 पर्यंत जे ते कनेक्टेड आहेत. मी इथे एंटर करतो IP ॲड्रेस. ओके, कुठपासून आहे 13 पासून आहे. 13.13.13.13 255.255.255.255 एंटर करतो. इथे पण सेम कमांड ठेवून 14.14 करूया आता आपण. 14.14.14.14. ओके, लास्टचे 2 IP ॲड्रेसेस जे आहेत ते आपले अवेलेबल आहेत असाइन करायला. आता 15.15.15.15. ओके, झालं, 4च आहेत. त्याच्यानंतर 16.16.16.16 एंटर करतो. आता जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. जेवढे पण आपले नेटवर्क कनेक्टेड होते ते सक्सेसफुली आपले जे आहे ते कनेक्टेड झालेले आहेत. ओके, होप करतो तुम्हाला समजलं असेल. मी शॉर्टमध्ये एकदा समरी देतो आपण काय केलं ते. परत पहिला आपण 4 राउटर घेतले. 4 राउटरला हे जे इंटरफेसेस कनेक्टेड आहेत ओके त्याला आपण IP ॲड्रेस असाइन केला. ठीक आहे, IP ॲड्रेस काय होता या इंटरफेसचा 2.3.0. ठीक आहे, 2.3.0 याचा होता 3.4.0. ओके, आणि या इंटरफेसचा नेटवर्क होता 2.0. ठीक आहे, त्यानंतर आपण IP ॲड्रेसेस असाइन केले 2 म्हणजे काय तर 2.2 इकडे असाइन होईल, 2.1 इकडे असाइन होईल F0/0 सिमिलरली इकडे पण 4.2 इकडे येईल, 4.1 ह्या इंटरफेसला येईल. ओके, सिमिलरली इकडे पण 3.2 ह्या इंटरफेसला येईल F0/0 R3च्या, आणि 3.1 जे आहे ते R2च्या म्हणजे राउटर 2च्या F1/0 येईल. त्यानंतर हे जेवढे पण इंटरफेसेस कनेक्टेड होते म्हणजे IP ॲड्रेसेस होते ते आपण ह्याच्यामध्ये इंडेक्स केले. प्रत्येक राउटरमध्ये R2 मध्ये 4 आपण PCs आपण IP ॲड्रेस समजू शकतो आपण असाइन केले. R1 मध्ये 4 केले. प्रत्येक राउटरमध्ये 4 आपण IP ॲड्रेसेस कनेक्ट केले. ओके, आता आपली लास्ट अँड फायनल स्टेप आहे जे की आपल्याला EIGRP प्रोटोकॉल जो आहे तो आपल्याला असाइन करायचा आहे. जर मी तुम्ही रिप प्रोटोकॉल जर बघितला असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की माझ्या आधीचा जो व्हिडिओ आहे रिप प्रोटोकॉल तो तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला एकदम इझी होईल. कारण आहे ना हे जे राउटिंग प्रोटोकॉलचं असाइन करण्याची जी मेथड आहे, जी स्टेप्स आहेत ते ऑलमोस्ट सिमिलरच असतात. 1-2 स्टेप जे आहेत ते वर खाली असू शकतात. जर तुम्हाला एकदम सिंपलमध्ये कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे तर ह्याच्या आधीचा व्हिडिओ जो आहे तो माझा रिप प्रोटोकॉलवरती तो तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम सिंपल प्रकारे मी बेसिक पासून समजवलेला आहे. ओके, हा व्हिडिओ आधी पूर्ण बघा त्यानंतर तो व्हिडिओ बघा. ओके, रिप प्रोटोकॉलचा जो व्हिडिओ आहे तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकेन, तो आधी व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपरली सांगितले की कसं आपण इंटरफेसेस असाइन करतो आणि IP ॲड्रेसेस कसे असाइन करतो प्रॉपरली. ठीक आहे, होप करू तुम्हाला एवढं समजलं असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, R1 मध्ये येतो मी. ओके, आता आपण काय करतो, 3rd स्टेप फायनल स्टेप आहे. याच्यामध्ये आपल्याला EIGRP जो मेन प्रोटोकॉल आहे तो आपल्याला राउटर्स वरती असाइन करायचा आहे. तर आपण परत एकदा R1 पासून स्टार्ट करूया. तर मी सिम्पली काय करतो, इथून एक्झिट करतो. ओके, एक्झिट केल्यानंतर आता आपल्याला इकडे कमांड एंटर करायचे आहे राउटर EIGRP. ओके,
100. आता आपण जे ते प्रॉपरली कॉन्फिगर करतोय. आता याच्यानंतर ह्या कमांड नंतर आपल्याला काय करायचं, जेवढे पण IP ॲड्रेसेस आपल्याला असाइन करायचे होते, असाइन केलेले होते आपण, ते फक्त इंडेक्स करायचे आहेत परत एकदा. म्हणजे काय, तर आपण सांगतोय की एवढे एवढे इंटरफेसेस IP ॲड्रेसेस कनेक्टेड आहेत, या सगळ्यांवरती EIGRP प्रोटोकॉल जो तो रन करा. ठीक आहे. आपल्याला परत एकदा सिमिलरली EIGRP एंटर करून आपल्याला जेवढे पण आपण IP ॲड्रेसेस असाइन केले होते त्या सगळ्यांचं परत एकदा एंटर करावं लागेल. ठीक आहे. कसं करायचं, तर नेटवर्क आपण त्याला सांगतोय की एवढे एवढे नेटवर्क माझ्या राउटरला मी कनेक्ट केलेले आहेत, तू ते इंडेक्स कर तुझ्या राउटरमध्ये आणि त्याला जे आहे ते EIGRP प्रोटोकॉल रन कर त्या IP ॲड्रेसेस वरती. ठीक आहे. तर मी सिम्पली इथे एंटर करतो 1.1.1. पण इकडे एक गोष्ट वेगळी आहे, जी की आहे आपल्याला सबनेट मास्क एंटर न करता तो वाइल्ड कार्ड मास्क जो आहे तो एंटर करावा लागेल. ओके. वाइल्ड कार्ड मास्क आणि सबनेट मास्क काय असतं हे मी होप करतो तुम्हाला माहिती असेल. ओके. मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये हे सगळं एक्सप्लेन करेन नक्की काय असतं ते. आता मी ट्युटोरियलवर येतो परत. ठीक आहे. तर तुम्हाला इकडे एंटर करायचं आहे 0.0.0. ठीक आहे. ते एंटर करतो. आता तुम्हाला एंटर करायचं आहे, सिम्पली एंटर प्रेस करा. त्यानंतर सेम जसं आपण मगाशी केलं होतं, मगाच्या केसमध्ये सबनेट मास्क होता, इकडे फक्त वाइल्ड कार्ड मास्क आहे. ठीक आहे. तर सेम कमांड एंटर करा 2.2.2 एंटर करतो. परत एकदा तुम्हाला इंडेक्स करायचे आहेत राउटिंग प्रोटोकॉलसाठी. ठीक आहे. सिम्पली एंटर करतो 3.3.3.3 एंटर करतो. त्यानंतर इथे एंटर करतो 4.4.4. ठीक आहे. 4 पर्यंतच आहे, 4.4.4 एंटर करतो. आता आपल्याला राउटर 2 मध्ये यायचं आहे, सिम्पली एक्झिट करतो. इकडे पण कमांड तीच एंटर करा, राउटर रिप. ठीक आहे. सॉरी, रिप नाही, EIGRP करतोय आपण. ओके. रिप नाही, EIGRP करतोय आपण. तर इकडे एंटर करा कमांड राउटर EIGRP 100 एंटर करा. आता ह्याला आपल्याला कोणते कनेक्टेड आहेत 5 पासून ते 8 पर्यंत, तर सिम्पल तेच कमांड एंटर करा. सिमिलरली नेटवर्क. ओके. मगाशी आपण IP ॲड्रेसेस असाइन केले होते, आता आपण नेटवर्क ॲड करतोय. ओके. ही एक 2-3 छोट्याशा वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. तर मी इकडे एंटर करतो 5.5.5.5. त्यानंतर याचा सबनेट मास्क आहे. ओके. सबनेट मास्क ऑब्विसली 255.0 होता, तर सबनेट मास्क याचा वाइल्ड कार्ड मास्क काय होईल 0.0.0.0. ठीक आहे. एंटर करतो. कमांड तीच ठेवा, फक्त ह्याला चेंज करतो मी. ओके. 6.6.6.6. त्यानंतर ह्याला मी 7.7.7 करतो. ओके. 7.7.7.7 एंटर करतो आणि ह्याला पण 8.8.8 करतो. 8.8.8.8 एंटर. ओके. आता R2 पण जो आहे तो कॉन्फिगर झालेला आहे. आता आपण काय करूया, R3 आणि R4 कॉन्फिगर करूया. R3 ला बघू शकतात 9 पासून ते 12 पर्यंत आहे, R4 ला 13 पासून ते 16 पर्यंत आहे. ठीक आहे. तर मी R3 वरती येतो, ह्याला आपण असाइन करूया. ओके. एक्झिट करतो. एक्झिट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं होतं कमेंटमध्ये तुम्ही सांगा व्हिडिओ पॉज करून. ओके. मी स्टार्ट करतो. आता कमांड आहे राउटर EIGRP 100 एंटर करतो. नेटवर्क तर इथे नेटवर्क काय आहे 9.9.9.9 0.0.0.0. ओके. एंटर करतो. त्यानंतर आता इकडे आहे 10.10.10.10 एंटर. आता इकडे आहे 11.11. ठीक आहे. 11 वालं 11.11.11.11. त्यानंतर लास्ट आहे ओके 12.12.12.12 एंटर. ओके. त्यानंतर इथे मी एंटर करतो 13.13.13.13. ओके. सॉरी 13.13 नाही आहे, लास्ट IP आहे 12. ओके. असं होतं बघा, फ्लोमध्ये मी आता 13 पण एंटर केलं असतं, रॉंग झालं असतं ऑब्विसली. ठीक आहे. तर R3 मध्ये जे आहेत 12 पर्यंत आहे. R4 मध्ये येऊया आपण. ओके. R4 मध्ये येऊन काय करतो मी, सिम्पली एक्झिट करतो. ओके. R4 मध्ये आता आपले आहे 13 पासून ते 16 पर्यंत. ओके. तर मी इथे एंटर करतो. ओके. सॉरी IP ॲड्रेस नाही, तर आपल्याला आधी इथे एंटर करायचे आहे कमांड. ओके. राउटर EIGRP 100 एंटर करतो. नेटवर्क कोणते आहे 13.13.13.13 0.0.0.0. ओके. सॉरी बघा मी इथे चुकून डॉट दिला तर हे चुकलं. आता इकडे सेम कमांड ठेवून काय नाही, फक्त इकडे चुकून जास्त एक एक्स्ट्रा डॉट टाकला पुढे, त्यामुळे ते एरर आलं, बाकी काय नाही, बरोबर आहे सगळं. ठीक आहे. तर मी 13च्या जागी 14 करतो. 14.14.14.14 एंटर करतो. त्यानंतर आता लास्टचे 2 IP ॲड्रेसेस जे ते राहिलेले आहेत 15.15.15.15 एंटर. लास्ट IP ॲड्रेस आहे 16. ठीक आहे. 16.16.16.16. ओके. एंटर करतो. आता आपलं जे आहे ते प्रॉपरली EIGRP पण
प्रोटोकॉल जे ते रन झालेलं आहे, सगळे IP ॲड्रेसेस आपण असाइन केलेले आहेत आणि सगळे इंटरफेसेस सुद्धा आपण असाइन केलेले आहेत. आता आपण काय करू शकतो, पिंग करूया. आपण पिंग करून आपण जे ते प्रॉपरली सगळ्यांना आपल्याला कनेक्टेड आहेत की नाही हे आपल्याला समजेल. ठीक आहे, हे मी एक्झिट करतो, पिंग कमांड रन करतो. पिंग, आता मी पिंग कशाला करतो तर जसं आता समजा R1 मध्ये मी आहे, R1च्या इंटरफेसमध्ये आहे मी. आता इकडून जर मी 12.12 किंवा इकडच्या कुठल्या पण इंटरफेसला किंवा IP ला जर पिंग केलं तर ती पिंग गेली पाहिजे. ठीक आहे, जर नाही गेली तर म्हणजे तुमचं काहीतरी गडबड आहे, इथे अनरिचेबल वगैरे काही आलं म्हणजे तुमचं कॉन्फिगरेशन जे आहे ते प्रॉपरली नाही झालेलं आहे. तर मी इकडे 9.9 ला करतो, 9.9 एंटर करतो. बघू शकतात. ओके, बघा आता तो काय सांगतोय, सेंडिंग 5 पॅकेट्स. बघूया आपल्याला काय सांगतो तो. ओके, बघू शकता सक्सेस रेट इज 0%. म्हणजे काय तर माझं काहीतरी चुकलेलं आहे. ओके, याचा अर्थ काय तर माझी जी आहे ती प्रॉपरली नाही झालेली आहे कॉन्फिगर. ठीक आहे, आता याचं मी तुम्हाला सोल्युशन सांगतो काय येते. ओके, बघा आता. तर आता मित्रांनो तुम्ही बघू शकतात मी दोनदा जे आहे ते पिंग केलेलं आहे. दोन्ही वेळेला माझं 0% आलंय. म्हणजे काय तर पिंग माझी नाही गेलेली आहे. एक फायनल स्टेप आपली राहिलेली आहे, जी म्हणजे आपल्याला हे जे कनेक्टेड इंटरफेसेस आहेत जे की 2.0 वगैरे हे आपण ह्याला असाइन करायला हवे होते, हे आपण नाही केलेलं आहे. तर ही एक फायनल स्टेप आपली बाकी आहे. ठीक आहे, तर आपण ती करूया आणि आपलं जे आहे ते पिंग जे आहे ते आपली जाईल. ओके, तर चला स्टार्ट करतो मित्रांनो. काय होतं नक्की आपला प्रॉब्लेम काय होता ते मी सांगतो. ओके, आता जसं आम्ही मागाशी तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा EIGRP प्रोटोकॉल रन करतो, कुठलाही राउटिंग प्रोटोकॉल रन करतो, तर जेवढे पण त्याला कनेक्टेड इंटरफेसेस आहेत, IP ॲड्रेस आहेत, ते सगळे आपल्याला एकूण एक करून इंटरफेस करावे लागतात. तर आपण याच्यामध्ये एक मिस्टेक अशी केली, म्हणजे मी अशी एक मिस्टेक केली की आपण हे तर मी ह्याला असाइन केले, पण हे जे इंटरफेसेस कनेक्टेड आहेत हे पण इंटरफेसेस कनेक्टेड आहेत ना, 2.0 3.0 4.0 हे पण इंटरफेसेस कनेक्टेड आहेत, हे आपण असाइनच केले नाहीत. ओके, तर जसं मी आता हे सगळे असाइन करेन ना तशी पिंग आपली जे ते सक्सेसफुली ट्रान्सफर होईल. ओके, तर मी काय करतो, एक फक्त स्टेप ॲड करायचे आहे, बाकी काहीच नाही आहे. तर मी काय करतो, सर्वात पहिलं conft मध्ये जातो, कॉन्फिगर टर्मिनलमध्ये conft. ओके, एंटर करतो. आता इकडे आपल्याला काय करायचं, राउटर EIGRP करायचं आहे फक्त 100 आणि फक्त एक ॲड्रेस असाइन करायचा आहे, जे मगाशी आपण केलं होतं ते सगळं नाही करायचं आहे परत. फक्त हे जे राहिलेले IP ॲड्रेसेस आहेत 2.0 3.0 हे करा. ओके, जे मी मगाशी आपण केलं होतं ना 1.1 तसंच फक्त एक अजून कमांड त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करा. ओके, ज्याच्यामध्ये हा जो ॲड्रेस आहे तो असाइन करा. ओके, मी स्टेप बाय स्टेप प्रोसेसेसमध्ये खाली नोट्स अवेलेबल केलेले आहेत. ती स्टेप्स पूर्ण जशी मी तुम्हाला नोट्समध्ये दिली आहे ती सेम कॉपी करा. तुमचं जे ते राउटिंग प्रोटोकॉल EIGRP जे प्रॉपरली रन होईल. ओके, त्याच्यामध्ये बघा मगाशी आपण कमांड एंटर केली होती नेटवर्क, मगाशी फक्त जे आपण केलं त्याच्यामध्येच एक अजून स्टेप ॲड करा जी की आहे 10.1.2.0 आणि याला वाईल्ड कार्ड मास्क द्यायचा होता, त्याच्यामुळे याचा काय आहे 0.0.0.255. ठीक आहे, सिम्पली एंटर करतो. आता हे जे आहे ते कॉन्फिगर झालेलं आहे. सिम्पली R2 मध्ये येतो, R2 मध्ये येऊन पण मी परत एकदा एक्झिट करतो आणि आता राउटर EIGRP करतो 100. ओके, राउटर EIGRP 100 आणि सिमिलरली इकडे पण नेटवर्क देतो, नेटवर्क. ओके, याला जे आहे ते ह्याला पण द्यायला लागेल R2 ला 2.0 आणि हा 3.0, कारण दोघांना कनेक्टेड आहे ना हा, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये 2 स्टेप ॲड करावे लागतील. ठीक आहे, तर ह्याला मी देतो 10.1.2.0 0.0.0.255 एंटर करतो. सिमिलरली ह्याला पण करतो, 24च आहे, सबनेट मास्क सेम ठेवूया, याला आपण फक्त असाइन करूया. ठीक आहे, 2.3.0. ओके, बघा हे आहे. होप करो तुम्हाला समजलं असेल. आपल्याला काय करायचं होतं मगाशीच, आपल्याला ॲक्च्युली हे नेटवर्कमध्ये जेव्हा आपण नेटवर्कवाली स्टेप करत होतो त्याच्यामध्येच आपल्याला हे ॲड करायचं होतं. ओके, माझ्याकडून ती मिस्टेक झाली, तर होप करतो तुम्ही समजून घ्याल थोडंसं. ओके, तर मी सिम्पली एंटर करतो आता. ओके, त्याच्यामध्ये मिस्टेक अशी झाली की मला इथे अजून एक 0 द्यायचा होता. ठीक आहे, एंटर करतो. आता आपलं जे आहे ते प्रॉपरली एक्झिक्यूट होईल. तर मी R3 मध्ये येतो, R3 मध्ये पण सिमिलरली एक्झिट करतो, राउटर EIGRP. ओके, 100 एंटर करतो आणि इकडे नेटवर्क जे आहे ते कमांड एंटर करून आपल्याला इथे कोणता नेटवर्क द्यायचा आहे, सिमिलरली 3.0 आणि हा जो आहे 4.0 हा आपल्याला असाइन करायचा आहे. तर मी आधी हा जो आहे मी थोडं स्मॉल करतो. ओके, हा जो आहे 3.0 हा मी असाइन करतो 10.2.3.0. ह्याचा वाईल्ड कार्ड काय होईल बघू शकता तुम्ही, 255. ओके, एंटर करतो. आता हे जे आहे मी पूर्ण इरेज करतो
आता आपल्याला हा जो आहे हा असाइन करायचा आहे नेटवर्कमध्ये, ठीक आहे. तो काय आहे 10.3.4.0 आणि याचा वाईल्ड कार्ड मास्क काय होईल, ओके मी सांगतो तुम्हाला याचा वाईल्ड कार्ड मास्क. तर ह्याचा वाईल्ड कार्ड मास्क काय होईल 0.0.0.3. ओके एंटर करतो. आता R3 मध्ये जे आहे ते आपण हा जो इंटरफेस आहे 4.0 हा आपण असाइन केलेला आहे. ओके त्यानंतर आपण हा जो आहे तो पण असाइन केला होता, ठीक आहे. आता आपण सक्सेसफुली जे ते R3 जे कॉन्फिगर केलेलं आहे R4 मध्ये येतो. R4 मध्ये येऊन पण सिम्पली मी एक्झिट करतो. एक्झिट केल्यानंतर आता इकडे एकच आहे याच्यामध्ये, तर आपल्याला फक्त एकच इंटरफेस करायचा आहे राउटर EIGRP. ओके 100 एंटर करतो. त्याच्यानंतर आपल्याला नेटवर्क कोणता द्यायचा आहे, नेटवर्क ओके 10.3.4.0 आणि याचा वाईल्ड कार्ड मास्क काय आहे 0.0.0.3 एंटर करतो. ओके आता जे ते प्रॉपरली आपलं सगळं कॉन्फिगरेशन झालेलं आहे. आता जर मी इथून पिंग केलं, हे मी आधी एक्झिट करतो, ह्याला पण एक्झिट करतो. आता जर मी इथून पिंग केलं ना तर आपली पिंग जी ती सक्सेसफुल जाईल. बघू शकता सक्सेस रेट इज 100%. ओके तर एवढी आपली जी स्मॉल एक मिस्टेक होती, जर मी इथे दुसरं काही पिंग केलं, बघू शकता तिथे जर मी दुसरं ओके मी तुम्हाला आधी दाखवतो. मी काय करतो R1 ने तुम्ही काही पिंग करून बघू शकतात. हे जे कॉन्फिगरेशन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो R1 ने हे जे 16ला जे ते पिंग करतो, ठीक आहे. बघू शकतात मी इथे पिंग कमांड एंटर करतो, पिंग ओके 16.16.16.16 एंटर करतो. आता बघू शकता सक्सेस रेट इज 100%. ओके म्हणजे एक सिंपल छोटीशी स्टेप राहिली होती माझी, एक IP ॲड्रेस असाइन करायचा माझा राहिला होता. ओके तो मी जसा असाइन केला सक्सेस रेट इज 100% आलं. ओके होप करतो तुम्हाला समजलं असेल. मी काय केलं ना एक स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस एकदम सिस्टमॅटिक वेमध्ये नोट्समध्ये अपलोड केलेल्या आहेत. ओके तुम्ही प्लीज ते PDF बघा. तुम्हाला काही डाऊट असेल, काही एक प्रकारचा पण काहीतरी डाऊट असेल लगेच कमेंट्समध्ये सांगा, मी तुम्हाला लगेच परत एक्सप्लेन करेन आणि तुम्हाला जे पण काही असेल ते डाऊट तुमचं सॉल्व्ह करेन. ओके तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा आणि जे मी PDF दिलेलं आहे नोट्सचं ते तुम्ही बघा. तुम्हाला जर काही याच्यामध्ये काही नाही समजलं तर ते PDF बघा. एक्झॅक्टली ज्या मी सिक्वेन्समध्ये ज्या कमांड्स एंटर केल्या त्याच सिक्वेन्समध्ये तुम्ही पण कमांड एंटर करा, तुम्हाला एक पण एरर येणार नाही. ओके होप करतो तुम्हाला समजलं असेल. याच्या आधीचे व्हिडिओ पण बघा. ओके रिप प्रोटोकॉल वगैरे त्याने पण काही कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. ओके थँक्यू. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही खाली प्लीज कमेंटमध्ये सांगा. ओके व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू.